नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे। जिल्हा परिषदांच्या आतापर्यंत ज्या परीक्षा झालेल्या होत्या मित्रांनो, त्यापैकी अतिशय महत्त्वाच्या अशा पदांचे निकाल लागायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं, प्रत्येक जिल्हा परिषदच्या वेबसाईटवर त्या तुम्हाला निकाल पाहायला भेटतील। आज मित्रांनो, विस्तार अधिकारी पंचायतचा निकाल लागलाय आणि पशुधन पर्यवेक्षक या पदाचा राहिलेली जी पद आहेत मित्रांनो, फार्मसिस्ट असेल ती असेल, राहिलेली कुठली पद आहेत तेही आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। ही माहिती तुम्हाला सर्वात अगोदर देतोय, त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व शेअर करा। तर बघा मित्रांनो, ज्या ज्या जिल्हा परिषदांचे निकाल लागलेले आहेत आज ते सर्व तुम्हाला PDF फाईल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला भेटतील। विस्तार अधिकारी पंचायतचा खूप महत्त्वाचा असा रिझल्ट मित्रांनो या ठिकाणी लागलेला आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं मित्रांनो, सांगली जिल्हा परिषद त्यानंतर भंडारा जिल्हा परिषदने देखील त्यांच्या वेबसाईटवरती हा निकाल प्रसिद्ध केलेला आहे। तुम्ही कुठल्या जिल्हा परिषदमध्ये अप्लाय केलं होतं कमेंटमध्ये सांगा। त्या जिल्हा परिषदचा निकाल आले असल्यास त्याची PDF फाईल टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला दिली जाईल। तर मित्रांनो, निकाल लागायला सुरुवात झालेली आहे। हळूहळू सर्व जिल्हा परिषदांचे विस्तार अधिकारी पंचायतचे आणि पशुधन पर्यवेक्षकचे निकाल मित्रांनो लागतील। सध्या पहा मित्रांनो, जसं की सांगली जिल्हा परिषदने हा निकाल जो आहे विस्तार अधिकारी पंचायतचा या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे। त्यानंतर भंडारा जिल्हा परिषदने देखील प्रसिद्ध केलेला आहे। याच्यामध्ये आपण जर बघितलं मित्रांनो, तर IBPS पॅटर्न प्रमाणे जसा निकाल लागतो तसाच विस्तार अधिकारी पंचायतचा देखील लागलेला आहे। पहा, एक्सटेन्शन ऑफिसर पंचायत, ज्याच्यामध्ये मित्रांनो इथं आउट ऑफ 200 पैकी तुम्हाला मार्क्स दिलेले आहेत। 174, 170, 164 वरती मित्रांनो या ठिकाणी टॉपर्स आहेत। त्यानंतर खाली जर आपण बघितलं तर जवळपास मित्रांनो विस्तार अधिकारी पंचायतचा जो हा निकाल जे आहे सांगली जिल्हा परिषदचा 593 विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत। 90 मार्कच्या वरती मित्रांनो या ठिकाणी सर्व विद्यार्थी आहेत। 90च्या वरती म्हणजे 45%च्या वरती असणारे सर्व विद्यार्थी याच्यामध्ये तुम्हाला समावेश दिसतील। तर विस्तार अधिकारी पंचायतसाठी सांगलीसाठी जागा जर आपण मित्रांनो किती होत्या पाहिल्या तर तीही माहिती बघूया, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी समजेल की किती विद्यार्थी क्वालिफाय केले गेलेले आहेत। सांगलीसाठी जर बघितलं मित्रांनो तर एकच जागा होती, 174 वरती टॉपर आहे आणि मित्रांनो जवळपास 500+ विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत विस्तार अधिकारी पंचायतसाठी। आणि पशुधन पर्यवेक्षकचा देखील मित्रांनो निकाल लागत आहे। पशुधन पर्यवेक्षकचा देखील तुम्ही पहा, सांगलीचा देखील पशुधन पर्यवेक्षकसाठी 22 जागा होत्या। पशुधन पर्यवेक्षकचा देखील निकाल या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल। पहा, सांगली जिल्हा परिषदचा, प्रत्येक जिल्हा परिषदचा अशा पद्धतीने निकाल जो आहे मित्रांनो आता प्रसिद्ध होत आहेत। हळूहळू सर्व फेब्रुवारी एंडिंगपर्यंत राहिलेले देखील तुमचे निकाल जे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील। पशुधन पर्यवेक्षकमध्ये मित्रांनो 144 वरती पाहू शकता टॉपर आहे। त्याच्यानंतर खाली पहा 22 जागा होत्या, तर किती विद्यार्थी घेतलेले टोटल या ठिकाणी मित्रांनो 100 विद्यार्थी या ठिकाणी आहेत मित्रांनो। 90च्या वरती 22 जागा आहेत पशुधन पर्यवेक्षकसाठी। तर प्रत्येक जिल्हा परिषदचं मित्रांनो इथं सांगणं शक्य नाही आहे, त्यासाठी तुम्ही मित्रांनो काय करायचे, तुमची जिल्हा परिषद चेक करायचे। सर्व जिल्हा परिषदांच्या लिंक जे आहेत मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेले आहेत, तिथून तुम्ही पाहू शकता। तर बघा आज मित्रांनो या ठिकाणी कुठले कुठले निकाल लागलेले आहेत, कुठले बाकी निकाल आहेत अजून तेही तुम्हाला सांगतो। स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बांधकाम लघु पाटबंधारे याचा निकाल अजून लागला नाही। विस्तार अधिकारी सांख्यिकीचे निकाल लागलेत, पंचायतचा निकाल लागायला सुरुवात झालेली आहे। विस्तार अधिकारी कृषीचे निकाल लागलेत, प्रयोगशाळा तंत्रज्ञानाचे निकाल लागलेत, पशुधन पर्यवेक्षकचे देखील निकाल लागायला सुरुवात झालेले आहेत। फक्त मित्रांनो मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका याची परीक्षा राहिले। कनिष्ठ सहाय्यक लेखाचे निकाल लागलेत, कनिष्ठ सहाय्यकचा निकाल अजून लागलेला नाहीये। कनिष्ठ आरेखचे निकाल लागायला सुरुवात झालेली आहे कालपासूनच मित्रांनो। त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य अजून निकाल लागला नाही। कंत्राटी ग्रामसेवकची परीक्षा राहिलेली आहे। औषध निर्माण अधिकारीचा अजून निकाल लागलेला नाही मित्रांनो, लवकरच लागेल। आरोग्य सेविका महिला परीक्षा राहिलेली आहे मित्रांनो याची। आरोग्य सेवक 40%, 50% यांची ही परीक्षा राहिलेली आहे, त्याही लवकरच होतील। आरोग्य पर्यवेक्षकचे निकाल लागलेले आहेत। तर बघा मित्रांनो, जवळपास या ठिकाणी आता औषध निर्माण अधिकारी हे जे पद आहे या पदाची परीक्षा झालेली आहेत। कनिष्ठ सहाय्यक पदाची परीक्षा झालेली आहेत। ही जी दोन महत्त्वाची पद आहेत त्यांचे निकाल मित्रांनो कधीही लागून जातील। कनिष्ठ सहाय्यक औषध निर्माण अधिकारी येणाऱ्या फेब्रुवारी एंडिंगपर्यंत त्यांचे निकाल लागतील आणि राहिलेल्या परीक्षाबद्दल जसं अपडेट येईल मित्रांनो तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल। तर आजचे निकाल लागलेले तुम्हाला या ठिकाणी त्याची माहिती दिलेली आहे मित्रांनो। अजून याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा। सर्व PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतील, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणेंनी मित्रांनो आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, आरोग्य विभाग टॉपिक निहाय तांत्रिक प्रश्नसंच हे आरोग्य विभाग पदभरतीसाठी पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे। जिल्हा परिषद आरोग्य भरतीसाठी देखील तुम्हाला वापरता येईल। आरोग्य सेवक, आरोग्य सेविका पदांसाठी सध्याची 2024ची पोलीस भरती येते, त्यासाठी पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 2023 मध्ये झालेले सर्व प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये समावेश आहे। त्यानंतर मित्रांनो ग्रामसेवक या पदासाठी तुम्हाला जर पुस्तक हवं असेल
IBPS कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे त्यानुसार. तर तांत्रिक प्रश्नांवरती आधारित ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे त्यांचं पुस्तक आहे. त्यानंतर ग्रामसेवक 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं पुस्तक आलेलं आहे. आणि मित्रांनो, सामान्य ज्ञान GS हा जो विषय आहे त्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण घ्यायचे. सामान्य ज्ञान हा विषय प्रत्येक पदभरतीमध्ये तुम्हाला कॉमन विषय असतो. TCS IBPS पॅटर्ननुसार विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो वन लाईनर स्वरूपामध्ये GSच्या आतापर्यंत TCS IBPSने घेतलेल्या 400+ प्रश्नपत्रिकांमधून GS GK या प्रश्नांचा या पुस्तकामध्ये समावेश त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, मराठी माध्यमासाठी SSC GD SSC GD सामान्य ज्ञान ही पुस्तकं त्यांची आहेत. वाहन चालक या पदासाठी मित्रांनो स्पेशल तुम्हाला त्याचे तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे तर तेही त्यांचं पुस्तक आहे. तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात.